या ठिकाणी जर अॅट्रॉसिटीची तक्रार गांभीर्याने घेतली असती तर संतोष देशमुखांचा जीवही वाचला असता आणि त्या गुन्हेगारांना आळाही बसला असता. त्या गुन्हेगारांकडे संघटित गुन्हेगारीला जातीय आवरण देऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न होतो. महाराष्ट्रामध्ये जे एक मॅसिव्ह मॅन्डेट मिळालेला आहे, ओबीसी मुळे हे सरकार इतकं मॅन्डेट घेऊ शकलं असा जो भ्रम पैदा करण्यात आलेला आहे त्याच्यातून हे निर्माण झालेले. केवळ या ओबीसी फोबिया पोटी, माधव फॉर्म्युल्याच्या भीतीपोटी आणि आपण वेगळे पडू अशा भीतीपोटी राजकारणातले, समाजकारणातले, पत्रकारितेतले लोक पार्शालिटी करतायत. अजितदादा आज घाबरतायत की आम्ही आधीच यांना भुजबळांना मंत्रीपद दिलेलं नाही, ओबीसींना डावलण्याचे एक आरोप आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तर ओबीसी आमच्यावरती तुटून पडतील. जातीच्या आवरणातून तर हे गुन्हेगारी संघटितपणे वाढलेली आहे ना. फडणवीस साहेब म्हणाले की भाजपमध्ये आमचा ओबीसी आमचा डीएनए. फडणवीस साहेबांना चॅलेंज आहे, त्यांनी म्हणून दाखवावं हिंदुत्व आमचा डीएनए. हिंदुत्वाच्या गप्पा सांगताय ना तुम्ही. म्हणजे आता अंजली दमानिया ताई सारख्या माणसाला जर हाके सारख्या तीनपाटासमोर उत्तरं द्यावी लागत असतील तर अंजली दमानियाने काय करावं? नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय का, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. या प्रकरणाला जातीय रंग कोण देतंय, कशासाठी देतंय आणि त्याशिवाय बीडच्या गुन्हेगारीला जातीयवादाची किनार आहे का, यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे सर. सर, तुमचं द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. जय शिवराय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय का, आणि तो का होतोय आणि कोणाकडून होतोय? नाही, आपल्याला पहिल्यांदा या विषयाच्या थोडस मुळाशी जायला पाहिजे की जे कैलासवासी संतोष देशमुख आहेत त्यांची हत्या कोणत्या परिस्थितीत झाली आणि त्याच्या मागे मोटिव्ह काय होता. जर ती हत्या होताना काही जातीय कारण घडलं नसेल किंवा हत्या करण्याचं कारणही जातीय नसेल तर या प्रकरणाला जातीयवादी म्हणणं हा एक लबाडीचा विषय झाला किंवा स्वार्थाचा किंवा मतलबाचा विषय झाला. आता मुळामध्ये संतोष देशमुख हे एक आदर्श सरपंच होते. खरं तर माझी आपल्या निमित्ताने एक मागणी सरकारकडे आहे आणि ती मी लावून धरणार आहे की त्यांना आता मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. मराठवाडा हा मागासलेला आहे, त्यांना पोपट पवारांसारखे किंवा अण्णा हजारेंसारखे माणसं मोठी करता येत नाही किंवा त्यांना त्यांच्याकडे ते स्ट्रॅटेजी नाहीये, म्हणून संतोष देशमुख माहिती झाले नव्हते लोकांना. पण जे त्यांचं सगळं डिटेल्स आता समोर आले तर ते महाराष्ट्र भूषण आहेतच, त्यात काही शंकाच नाही. आता मुळामध्ये जे पवन ऊर्जेचा विषय आहे त्या ठिकाणी वॉचमनला मारहाण झाली आणि ते त्या ठिकाणी धावून गेले आणि त्याचा काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला, हे एक तात्कालिक कारण असू शकतं. त्यांनी त्या वॉचमनच्या ते एससी असल्यामुळे अॅट्रॉसिटीची त्या ठिकाणी तक्रार द्यायला ते गेले 6 तारखेला. ती तक्रार घेतली नाही पोलिसांनी आणि तात्कालिक जर काही राग असला असता तर त्याच दिवशी काही घडलं असतं. म्हणजे जे काय त्या कार्यकर्त्यांना किंवा ते गुंडांना राग होता तर स्पॉन्टेनियस त्याची प्रतिक्रिया आली असती. ती प्रतिक्रिया नाही आली. त्यांनी 2-3 दिवस त्याचं नियोजन केलं, पोलीस यंत्रणा मॅनेज केली आणि तो कुठे आहे, कोणत्या रस्त्यावर आहे, तर त्या ठिकाणी त्या केजच्या तिथे आसपास एक नाका आहे, त्या नाक्यावर अडवून त्यांना गाडीतून खेचून त्यांच्या गाडीत अपहरण करून उचलून नेण्यात आलं आणि तातडीने 15-20 मिनिटात त्यांच्याबरोबर आत्याभाऊ होता, तो पोलीस स्टेशनला गेलेला आहे केजमध्ये. त्याने तक्रार करतोय की त्यांचं अपहरण झालंय, मला शंका येते मारहाण होत होती त्यांना. ती तक्रार त्यांची 3 तास घेतली नाही आणि ते तिथेच वेट करत असताना त्या ठिकाणी त्यांना बातमी देण्यात आली की त्याचा मृतदेह सापडला. आता याच्यामध्ये कुठलाही जातीवादाचा रंग नाहीये. पोलिसांच्या त्या योजनेत सामील असण्याच्या प्रक्रियेमुळे हा गुन्हा घडलेला आहे. हे वास्तव आहे ना, याच्यामध्ये काही लपवालपवी नाहीये. त्याला आणखी एक मोटिव्ह असू शकतो की बुवा अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायला गेला. अॅट्रॉसिटीची तक्रार जर दाखल झाली असती तर ते गुन्हेगार डिटेन झाले असते, त्यांना पकडून ठेवण्यात आलं असतं, त्याची चौकशी झाली असती तर हा गुन्हाही घडला नसता. ती अॅट्रॉसिटीची तक्रार व्हॅलिड होती, 12 तारखेला दाखल झाल्यामुळे ते नक्कीच कळतंय की ती तक्रार व्हॅलिड आहे. आजही म्हणजे रामदास आठवले साहेबांसारखा माणूस तिथे जाऊन भेटून आला, सगळे लोक भेटून आले
पण कोणीही म्हणलं नाही की अॅट्रॉसिटीच्या तक्रारीची चौकशी का नाही झाली. मला खूप गांभीर्याने माहिती आहे की अॅट्रॉसिटीची जेव्हा तक्रार होते तेव्हा गावाच्या गावं घाबरून जातात. या ठिकाणी जर अॅट्रॉसिटीची तक्रार गांभीर्याने घेतली असती, दलितांवर अन्यायाची तक्रार जर गांभीर्याने घेतली असती, तर संतोष देशमुखांचा जीवही वाचला असता आणि त्या गुन्हेगारांना आळाही बसला असता. परंतु हे सेंट्रली नियोजनपूर्वक केलेली कृती असल्यामुळे याला सामूहिक कृतीचा, संघटित गुन्ह्याचा याला आपल्याला खरं म्हणजे नाव देणं आवश्यक आहे, जे आजही पोलिसांना जमलेलं नाही. एकाएकी कोणी मोर्चे काढले नाही, एकाएकी कोणीही आंदोलन केले नाहीत. अहो, लज्जास्पद असं आहे की त्यांचा खून झाल्यानंतर, त्या अवस्थेत तो मृतदेह आल्यानंतर, सापडल्यानंतर 24 तास तर गुन्हा नोंदवून घेतला नाही सर पोलीस स्टेशन मध्ये. सगळे गावकरी जेव्हा सत्याग्रह करत होते तेव्हा सुद्धा त्यांचं पीएम रिपोर्ट, जे पोस्टमार्टम आहे, ते करायला पोलिसांची तयारी नव्हती. जरांगे पाटील तिथे जाऊन बसले, त्याच्यानंतर ते सगळं हालचाल झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठला जातीयवाद आहे? याच्यात कुठलाच जातीयवाद नाहीये. संतोष देशमुखांसारखा लोकप्रतिनिधी, ज्याच्या मागे अख्खं गाव आहे, अख्खे पंचक्रोशी आहे, हे आपल्याला माहित नव्हतं पण ते लोकांना माहिती होते ना. त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवून सुद्धा सरकारच्या यंत्रणेने त्याला फाट्यावर मारलेला आहे. हे कुठेतरी केंद्रीय पद्धतीने नियोजनबद्धपणे नियंत्रित केलेला हा गुन्हा आहे, हे याच्यातून स्पष्ट दिसतंय. आणि महाराष्ट्राने हेच समजून घ्यायचंय. त्याच्यामुळे याच्यात जातीवादाचा दुरान्वयाने काही संबंध नाही. त्या संतोष देशमुखांशी त्या पंचक्रोशीतल्या किंवा त्या भागातल्या कोणाची जातीने तक्रार नव्हती, कोणाशीच त्यांचा वाद नव्हता. त्या गावाचं अख्खं गाव, ती पंचक्रोशी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, आजही सहभागी आहे. आणि वंजारी समाजाचंच म्हणाल तर वंजारी समाज आणि मराठा समाज हा गाव कुसात वाटलेला नाही. मी खात्री देतो, मला माहिती आहे नाही वाटलेलं. कारण असं आहे की गावात राहत असताना या गोष्टीचा कुठे मागमूसही नसतो. रोजचे प्रश्न एवढे असतात की त्याच्यात कोणाला कोणाची जात दाखवायची गरजही नसते. सोयरीक एकमेकात घुसत नाही, त्यामुळे काही संबंध नसतो. आणि प्रोफेशन सारखे असतात. म्हणजे शेतकरी वंजारी पण आहेत, शेतकरी मराठा पण आहेत. ऊसतोड कामगार वंजारी पण आहेत, ऊसतोड कामगार मराठा पण आहेत. मजूर मराठा आहेत, मजूर ते पण आहेत. त्यामुळे असा वेगळा भेद होऊ शकत नाही. रोजीरोटीचे प्रश्न असतात. आणि ज्या टाकळीमधले हे गुन्हेगार आहेत, म्हणजे जे ऍक्शन घेणारे गुन्हेगार, प्रत्यक्ष त्या ठिकाणी असलेले गुन्हेगार हे एका गावचे आहेत. त्या गावातला वंजारी समाजही त्यांना वैतागलेला आहे ना. त्यांचं काय कोणी कौतुक करतंय का? आधीपासूनच ते गुंड म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु हे सगळं घडतं कशामुळे? तर याच्यामध्ये मोठा राजकीय वरद असतं. त्या राजकीय वरद हस्ताचा कोणीतरी एक असतो प्रतिनिधी, त्याचा ठेवलेला, त्याच्या तो सगळं मॅनेज करतो. आणि इतक्या थराला मॅनेज करतो की इतकं शिरकान झालं तरी सुद्धा त्याला पोलिसांनी काही म्हणायचं नाही. अहो, आता संतोष देशमुखांचं हे निमित्त झालंय सर. कालच अंजली दमनिया ताईंनी 109 मर्डर झाल्याचं सांगितलेलं आहे. सुरेश धस अण्णा ते सांगतायत. मग आता परळीमध्ये जे 109 मर्डर झाले त्यातले 25 जरी तुम्ही ग्राह्य धरले तर त्यातले निदान 5 तर वंजारी असतील. आणि त्याच्यातले निदान 10 तर इतर जातीचे असतील. म्हणजे मराठाच थोडी सगळे असणार आहे. त्यामुळे हा अन्याय जो आहे तो एका जातीच्या लोकांनी जातीचं नाव घेऊन त्या ठिकाणी जी गुंडगिरी, दादागिरी पोचलेली आहे, राजकारण केलेलं आहे, त्यांनी सगळ्या समाजावर अन्याय केलेला आहे ना. मग यामुळे इथं जातीचा कुठे प्रश्न येतो? इथं प्रश्न येतो गुन्हेगार प्रवृत्तीचा, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा, गुन्हेगारांसाठी व्यवस्था राबवण्याचा आणि याच्यावर अनियंत्रित सत्ता उपभोगण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि हे सगळं घडलंय ते एकाएकी घडलेलं नाही ना. याला कोणीतरी गेल्या 10-15 वर्षामध्ये वाढवलेलं आहे ना. म्हणून मी काल माझ्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे प्रश्न विचारलाय महाराष्ट्राला. जर माधव फॉर्म्युला नसता तर गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याला नेता म्हणून लाभले असते का आणि ते दिसले असते का? याची सुरुवात आता नाही झालेली. याची सुरुवात 1995 ला जेव्हा गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री झाले, त्यानंतर सगळ्या पोलीस दलामध्ये वंजारी समाजाची संख्या वाढली. बीडचा जो बिंदू नामावलीचा प्रश्न गाजतोय, हा काही खोटा प्रश्न नाही ना सर. बीडचा बिंदू नामावलीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
आणि या बीडच्या बिंदू नामावलीमध्ये ओबीसींना डावललेला आहे, ओपनला डावललेला आहे, बाकी विजयंती बाकीच्या सगळ्यांना डावलले, धनगरांना पण डावललेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात एकाच जातीचे लोक त्या ठिकाणी भरले. अहो, ग्रामसेवक तिथे असेल, तलाठी असेल, बीडीओ असेल, तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असेल, एसपी असेल, पीएसआय असतील, सगळेच जर एका जातीचे यांनी त्यांच्या हाताखाली ठेवले असतील तर अन्याय ते करणारच. ते त्यांच्या जातीवर पण अन्याय करतात. ही सूर्यप्रकाशी इतकी सत्य गोष्ट आहे. म्हणजे सामान्य समाज विरुद्ध राजकीय गुंडगिरी आणि संघटित गुंडगिरी असं याला नाव द्यायचंय. इथे कुठल्याही जातीचा संबंध नाहीये, हे मी फार जबाबदारीपूर्वक सांगतो आणि मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला हे माहिती आहे. फक्त दुर्दैवाने तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये मग ओबीसी घटकाकडून का नाही रिएक्शन येत, स्थानिक ठिकाणी सगळ्यावर अन्याय होतो तरी का नाही येत. महाराष्ट्रामध्ये जे एक मॅसिव्ह मॅन्डेट मिळालेला आहे, ओबीसी मुळे हे सरकार इतकं मॅन्डेट घेऊ शकलं असा जो भ्रम पैदा करण्यात आलेला आहे त्याच्यातून हे निर्माण झालेले. आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी धनंजय मुंडेच्या विरुद्ध काही बोलणं किंवा अन्यायग्रस्त संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या बाजूने किंवा संतोष देशमुखांच्या बाजूने काही बोलणं आज ओबीसीच्या विरोधात जाण्यासारखं आहे. आणि फडणवीसांना काय वाटेल, ओबीसींना काय वाटेल असा प्रत्येक माणूस विचार करतोय. शरद पवार साहेब तिथे जाऊन आले, शरद पवार साहेबांनी त्या मुलांचं पालकत्व घेतलं, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यासाठी तो डाव्या हातचा मळ आहे. त्यांनी त्या गुन्हेगाराबद्दल स्टेटमेंट काय केलं, त्या गुन्हेगाराबद्दल शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी काय स्टेटमेंट केलं. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये धनंजय मुंडे जातीवादी आहेत हे म्हणत असताना मराठ्यांनी पण जातीवादाला खतपाणी घातले म्हणावं लागतं, नाहीतर त्यांना खरं बोलता येत नाही. किती पत्रकारांची मी नावं सांगू शकतो, माझं पत्रकारितेत सगळ्यांशी संबंध आहे, मी सामाजिक जीवनामध्ये वावरतो. केवळ या ओबीसी फोबिया पोटी, माधव फॉर्म्युल्याच्या भीतीपोटी आणि आपण वेगळे पडू अशा भीतीपोटी राजकारणातले, समाजकारणातले, पत्रकारितेतले लोक पार्शालिटी करतायत, पक्षपाती दृष्टिकोन घेत आहेत. एक तर चूप राहत आहेत, नाहीतर मग दोन्हीकडून राजकारण होणे असं साळसूदपणाचं बोलतायत. हे स्पष्टपणे माझा आरोप आहे आणि चित्रही असंच आहे. का नाही बोलत एकनाथ शिंदेचे लोक, का नाही बोलत उद्धव ठाकरेचे लोक, का नाही बोलत अजितदादाचे लोक, का भाजपमध्ये मराठा नाहीयेत, भाजपमध्ये ओबीसी नाहीयेत, त्यांना दिसत नाही तिथे गुन्हा झालेला. मुळामध्ये संतोष देशमुख हे सामान्य लोकप्रतिनिधी होते, जनतेच्या गळ्यातलं ताईत होते, विकास पुरुष होते, सगळ्यांना मान्य आहे, भाजपचे कार्यकर्ते होते. मग का त्याच्या बाजूने बोललं जात नाही, त्याला न्याय देण्याची भाषा का केली जात नाही. तर हा जो माधव फॉर्म्युल्याचा मॅसिव्ह मॅन्डेटचा एक फोबिया लोकांच्या मनामध्ये भीतीदायक न्यूनगंड क्रिएट करतो, हा एक महाराष्ट्रातला अतिशय आता महत्वाचा प्रश्न झालेला आहे. आणि या निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं, महायुतीला जे यश मिळालं ते ओबीसी मुळे मिळालं आणि मराठ्यांना आम्ही फाट्यावर मारतो असा महाराष्ट्रातला भ्रम आहे. जसं हरियाणामध्ये भ्रम करण्यात आला होता की हरियाणामध्ये हरियाणा पॅटर्न, तो हाच पॅटर्न होता आणि हा माधव फॉर्म्युल्याशिवाय काही वेगळा नाहीये. मग माझं म्हणणं, या माधव फॉर्म्युला हा मुळाशी आहे. बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचा सहारा, आता ज्या पद्धतीने गुंडगिरी चालू आहे, मला हेही माहिती आहे की त्या ठिकाणी क्षीरसागर घराण्याची प्रचंड दादागिरी होती, पण तो काळ फार मागे पडला. तो काळ आपल्या पिढीला पण माहिती नाही, तो जुना काळ आहे. पण आजच्या काळामध्ये अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालण्याचा सुतराम शक्यता नाहीये. आणि तरी जर चालत असेल तर त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे त्या गुन्हेगारांकडे, संघटित गुन्हेगारीला जातीय आवरण देऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न होतो. कारण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून घ्यायचं. कुठे गेले सजग राहो काय ते निर्भय बनवचे कार्यकर्ते, कुठे गेले असीम सरोदे, कुठे गेले ते विश्वंभर चौधरी किंवा निखिल वागळे किंवा पुरोगामी लोक कुठे गेले, त्यांना दिसत नाही का हा अन्याय. कोणी प्रतिक्रिया दिली सर याच्यावर? गावाने प्रतिक्रिया दिली तर तेव्हा तर समजून घ्यायचा जातीचा विषय नाहीये. पण धनंजय मुंडेकडे सुई जाते, वाल्मिक कराडांकडे सुई जाते किंवा तिथे ओबीसी फॅक्टर समोर येऊ शकतो म्हणून आपली इमेज सुधारण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी याला सगळे घाबरतात. अजितदादा आज घाबरतायत की आम्ही आधीच यांना भुजबळांना मंत्रीपद दिलेलं नाही, ओबीसींना डावलण्याचे एक आरोप आहे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तर ओबीसी आमच्यावरती तुटून पडतील, असल्या न्यूनगंडामध्ये जगतात. लाजीरवाणी गोष्ट आहे, अजितदादांनी काल पुण्यामध्ये रोडवर जो एका मुलीचा खून करण्यात आला
इमिजिएट अजितदादाने प्रतिक्रिया दिली, तुम्हाला जर काम जमत नसतील तर पद सोडा म्हणून. अजितदादाने किती स्ट्रॉंग भूमिका घेतली पुण्यामध्ये. मग बीडच्या बाबतीत अजितदादा अशी भूमिका का घेऊ शकत नाही? माझं एक स्पष्ट मत आहे, म्हणजे तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जनता प्रिय आहे आणि मराठवाड्यामध्ये जनता प्रिय नाहीये का? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर साधा असं आहे की या गुन्हा घडण्याच्या मागे जातीय मोटिव्ह नव्हता. या गुन्हा घडण्याच्या मागे जातीय कारण नव्हतं. असलं तर सामाजिक न्यायाचं कारण होतं की त्यांनी दलिताला झालेल्या मारहाणीच्या विरोधात अॅट्रॉसिटी करायला ते गेले होते. हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्यांना मराठा म्हणून न्याय द्यावा असं म्हणत नाही, तर महाराष्ट्रातले एक विकासशील कार्यक्षम सरपंच आणि या समाजाचा नागरिकाचा घटक आहे ना तो, म्हणजे महाराष्ट्रीय समाजाला ही लाज आणणारी गोष्ट आहे ना. म्हणून त्यांना न्याय द्या, त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्या. केवळ मराठा होते बाकीच्यांना मारलं तर चालतं, हे कधी आपली ती भावना असण्याचं काही कारणच नाहीये. आणि ज्या पद्धतीने मारलं ना तर ते तुम्हाला म्हणजे समाजाला एक धडा येतो. म्हणजे ज्या रानटी पद्धतीने मारलं ना आणि व्हिडिओ दाखवत दाखवत मारलं, तर त्याच्यातून असं दिसतंय की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने संघटित गुन्हा घडतोय तो महाराष्ट्राला काळीमा फासणारा किंवा लाज आणणारा आहे. सबंध महाराष्ट्राचा हा कन्सर्न आहे, सबंध महाराष्ट्राची ही चिंता आहे. म्हणून संतोष देशमुखांच्या बाजूने उभे असलेले आणि संतोष देशमुखाच्या बाजूने उभे न राहता ओबीसी आहे, धनंजय मुंडे वंजारी आहेत, वाल्मिक कराड एका समाजाचे आहे म्हणून चुप्पी साधणारे किंवा त्यांना सपोर्ट करणारे असे दोनच गट होऊ शकतात. सर, मला यावरच प्रश्न विचारायचा आहे की धनंजय मुंडे यांच्या जातीमुळे आणि वाल्मिक कराड यांच्या जातीमुळे त्यांना वाचवलं जातंय, तसा प्रयत्न होतोय असं तुम्हाला म्हणायचंय का? मी डायरेक्ट हे सांगतो की हा माधव फॉर्म्युलाचा फोबिया आहे. इथे त्यांना जर विरोध केला की लगेच तुम्ही ओबीसीच्या विरुद्ध जरांगेला पाठिंबा देता अशा तऱ्हेचा आरोप होण्याची शक्यता आहे. हा एक मोठा म्हणजे पेच निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये. सत्याची बाजूच घ्यायची नाही, सत्य समजूनच घ्यायचं नाही. छातीठोकपणे अंजली दमानियाचं का आम्ही कौतुक करतो? अंजली दमानियाने ते कोणी मराठा समाजाची ती कोणी लागत नाही, पण महाराष्ट्राची नागरिक आहे ना, देशाची नागरिक आहे ना, त्यांनी जी भूमिका घेतली ती तर आपल्याला मान्य असली पाहिजे की नाही. आणि जर गुन्हा घडवण्यासाठी त्यांनी हातखंडे वापरले असतील की आपल्याच जातीचा हाताखाली माणूस आणूस ठेवायचा, आपल्याच मॅनेज, आता ज्याने गुन्हा नोंदवला नाही 6 तारखेला ते घडल्यानंतर किंवा हत्येच्या दिवशी ज्याने त्या ठिकाणी पटकन पोलीस फोर्स पाठवून चौकशी केली नाही, तो वंजारी नव्हता ना, त्या पोलीस स्टेशन मधला पोलीस अधिकारी तो पाटील होता. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय त्याला म्हणतो का त्याने चांगलं काम केलं म्हणून? मुळामध्ये असं आहे की अधिकारी हे कानाखालचे असले पाहिजे, तर त्यांना पण समाजाला असा भ्रम तयार करता येतो की अरे आपल्या जातीचे आहेत ना, आपले असं आहे ना, म्हणजे अन्याय करायला एक लायसन्स मिळतं म्हणून हे गुन्हेगार लोक, राजकीय लोक आवरण घेतात. पण याच्या मुळाशी जे आहे ही विचार प्रक्रिया आहे ना, माधव फॉर्म्युला ही राजकीय वोट बँकेच्या समीकरणाचा भाग आहे ना. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण बनवलं गेलेलं आहे ना. उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता 100वे वर्ष आहे, ते साजरं करतायत. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उमेदीची 25 वर्ष घालवलेली, म्हणजे विद्यार्थी दशेपासून तर अलीकडच्या काळापर्यंत. आणि मला माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय. दुर्दैवाने आज त्यांना 200 सभा घ्याव्या लागल्या ओबीसी मधल्या जातींच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक काय करत होते? भाजपला निवडून देण्यासाठी, महायुतीला निवडून देण्यासाठी सभा घेत होते जातींच्या. हे महाराष्ट्राची प्रगती आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाकडे जाणारा हा विचार आहे का? मला पण हिंदुत्वाचा अभिमान आहे. हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र असेल, भारत राष्ट्र असेल, देशभक्ती असेल, चारित्र्य असेल, याचा मला कट्टर अभिमान आहे. परंतु हे काय आहे, म्हणजे इथे असं आहे की तुमच्या जसं फडणवीस साहेब म्हणाले की भाजपमध्ये आमचा ओबीसी आमचा डीएनए. फडणवीस साहेबांना चॅलेंज आहे, त्यांनी म्हणून दाखवावं हिंदुत्व आमचा डीएनए. हिंदुत्वाच्या गप्पा सांगताय ना तुम्ही. हे हिंदुत्व जे आहे ते ठराविक लोकांना बरोबर घेऊन सत्तेवर यायचं आणि बाकीच्यांना काय शिरकान करायला ठेवायचंय का? म्हणजे आमचं तुम्ही शिरकान करत राहणार का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या संतोष देशमुखावर अन्याय होतोय. संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी जो मार्ग घ्यायला पाहिजे तो न घेता बुद्धिभ्रम करण्यासाठी पत्रकारितेच्या क्षेत्रातले किंवा शाहजोगपणे, साळसूदपणे विचारवंत काही आहेत याला जातीचं रूप देऊ नका. अरे जातीचं रूप तर तिथे निर्माणच झालेलं आहे, त्याच्यातून ते वाढलेलं आहे ना.
जातीच्या आवरणातून तर हे गुन्हेगारी संघटितपणे वाढलेली आहे ना. हा आपण लक्षात घेण्याचा मुद्दा आहे की नाही. म्हणजे आता अंजली दमानिया ताई सारख्या माणसाला जर हाके सारख्या तीनपाठासमोर उत्तरं द्यावी लागत असतील तर अंजली दमानियाने काय करावं? ह्याच्यातून बाहेर पडून घरीच बसावं अशीच अपेक्षा आहे का तुमची? मला हे म्हणायचंय ना, मुळामध्ये हा मुद्दा खराच आहे की हा धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि ते तत्सम लोक जे सगळे आहेत यांना शिक्षा करा म्हटलं तर आम्हाला लोक ओबीसी विरोधी म्हणतील ही भीती आहे. भुजबळ साहेब काय म्हणतात? ते तेच म्हणतात, चौकशी झाल्याशिवाय आणि गुन्हेगार ठरल्याशिवाय राजीनामा द्यायचा नाही. काय महाराष्ट्राची पद्धत आहे? राजीनामा हे मान्यतेचं पद आहे, घटनात्मक पद आहे. राज्यपाल काय शपथ देतात की मी कुठल्याही अनुरागाशिवाय, पक्षपाताशिवाय सगळं काम करील म्हणताय ना तुम्ही. मग पक्षपात दिसला ना या ठिकाणी. संघटितपणे गुन्हेगारांना तुम्ही समर्थन देताय, त्यांची पाठराखण करताय. आणि मी सांगत नाही सर, धनंजय मुंडे ऑन कॅमेरा म्हणलेले आहेत, आहे माझा वाल्मिक कराड जवळचा आहे ते आहे, हे म्हटलेले धनंजय मुंडे. मग आता या मंत्री जर असं म्हणत असेल तर राज्यपालांना लाज वाटली पाहिजे ना, मग मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे ना. जर एखादा पोलीस अधिकारी त्यांचं अपहरण झालं सरपंचाचं, त्याला ते मारहाण करत घेऊन गेलेले आहेत, त्यांना लवकर शोधा असं म्हणत असेल तर त्या तक्रारदाराला 3 तास तिथे पोलीस स्टेशनला बसवून ठेवतो आणि बातमी ही देतो की त्यांना खून झालेला आहे, आता ते सापडले त्यांचं प्रेत म्हणून. हे फडणवीसांच्या गृहमंत्रालयाला लाज आणणारी गोष्ट नाही का? अजित दादाला पुण्याची कायदा सुव्यवस्था महत्वाची, बीड जिल्ह्याची नाहीये का? हा प्रश्न किती गंभीर आहे सर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती अलीकडे किती भयानक घटना घडतायत. आणि हे किती आपण काय प्रत्येक गोष्टीला जातीचं नाव देऊ शकणार आहे का? कारण गुन्हेगार हा अतिरेकी असो की गुंड असो, त्याचे स्वतःचे काही स्वार्थ असतात, स्वतःची प्रवृत्ती असते, स्वतःची लत असते, त्याला संरक्षण असते, सगळ्या गोष्टी असतात ना. तर तुम्ही मगाशी म्हणालात की या माधव फॉर्म्युल्यामुळे किंवा मराठवाड्यात एका विशिष्ट जातीच्या फोबियामुळे किंवा भीतीमुळे जवळपास सगळे पक्ष त्यांचं नाव घ्यायला किंवा त्याच्या विरोधात बोलायला घाबरतात असं तुम्ही म्हणालात. पण मला असं आपल्याला असं दिसतंय की भाजपचे सुरेश धस असो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असो, संदीप क्षीरसागर असो, हे उघडपणाने त्याच्या विरोधात बोलत आहेत. किंवा अंबादास दानवे असो, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, हे उघडपणाने बोलताना दिसतात. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते बोलतायत, असं नाही की हे ते चुप्पी साधून आहेत. अगदी बरोबर आहे. किती किती मंत्री आहेत, किती आमदार आहेत, हे अपवादात्मक झाले नाही. म्हणजे क्षीरसागरांना बोलणं भाग आहे कारण तो त्यांचा मतदारसंघ आहे. आणि वंजारी जातीवर आरोप होतोय म्हणून आव्हाडांना बोलणं भाग आहे कारण त्यांच्या जातीचा हा प्रश्न नाही, बाबा आमच्या जातीचं काही तसं मत नाहीये, हे तर आव्हाडांना लावून धरणं भाग आहे. आणि शरद पवारांच्या पक्षाचे ते आहेत ना. शरद पवार बोलले का? रोहित पवार बोलले का? किंवा एकनाथ शिंदे बोलले का? एकनाथ शिंदेचे मंत्री बोलले का? भाजपचे मंत्री बोलले का? आणि कोण बोललं जबाबदार माणसापैकी? मोरे सर सुद्धा म्हटले की जातीवादी होऊ नये. मोरे सरांनाही मला हे सांगायचं, आदरणीय आहेत, रोज संवाद होतो आमचा, की बाबा इथे जातीवादाचा विषयच नाहीये, इथे जातीच्या नावाने चाललेल्या संघटित गुन्हेगारीचा विषय. वंजारी समाजाचं थोडी समर्थन आहे त्याला. आणि जे असतील ते 2-5% असतील का? ते म्हणजे काही समाज नाहीये ना. आता अंजली दमानी यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला की यांनी त्यांच्याच जातीचे अधिकारी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणची एक दहशत निर्माण केलेली आहे, हे वास्तव आहे. बिंदू नामावलीचा प्रश्न घ्या, ते वास्तव आहे. आव्हाडांना का मिरची लागली? मग त्यांनी जातीची बाजू घेतली की तुम्ही असं कसं म्हणता जातीचे अधिकारी तिथे नेमले म्हणून. असं कशासाठी? तुम्हाला तर आव्हाडांना तर हिंदू धर्मच मान्य नाहीये, मग हिंदूची जाती का व्यवस्था का मान्य आहे त्यांना? मुळामध्ये मला हेच म्हणायचं आहे, अंजली दमानी यांची जी भूमिका आहे ती व्होकल आहे, ती स्पष्ट शब्दात समोर आलेली, म्हणून मी त्यांचं नाव घेतो. मला पुन्हा वेळ घालवायची गरज नाही की काय आहे. त्यांची भूमिका एकदम बरोबर आहे, तीच मला मान्य आहे. जरांगे पाटील हे लोकनेते आहेत, त्यांचं शिक्षण कमी आहे, ते ग्रामीण वजाने बोलतात. त्यांच्याकडून काही एखादा शब्द म्हणजे तो प्रेस्टिज करायची गरज नाही. कारण तलवारी काढा असं भुजबळांनी जाहीर सभेत म्हणलेलं अलीकडचं वाक्य आहे. कोयते घासून ठेवा असं पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात म्हणलेलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते सभेमध्ये काही एखादा शब्द गेला म्हणजे ते खरंच करतो कोणी असा विषय नाहीये. आणि घरात घुसून मारू तर गुन्हेगारांना मारू असं जरांगे म्हटलेले, वंजारी समाजाला मारू असं कधीही म्हणणार नाहीत ते. मराठा कोणीही माणूस दुसऱ्या जातीशी असं बोलणार नाही.
आणि इव्हन सोशल मीडियात जर कोणी असतील तर सरकारने त्यांच्यावर ऍक्शन घ्यावी. ते काही समाज त्याचं पाठराखण करत नाही. आणि आम्ही सांगतो वंजारी समाजाच्या बाजूने सुद्धा आणि ओबीसीच्या बाजूने सुद्धा हा विषय जातीचा नाहीच. हा विषय हे एक निमित्त आहे सर संतोष देशमुखांचं. ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि ज्या दिनदहाडे हल्ला झाला, त्यांना किडनॅप करून रस्त्यावर भर चौक, म्हणजे कुठे रस्ता हल्ला सर, त्या ठिकाणी जिथे ते टोल वसुली होते तिथेच त्यांना तिथून किडनॅप केलंय. म्हणजे काही माणसांनी ते पाहिलेलं आहे. असं जेव्हा महाराष्ट्रात घडतं आणि फडणवीसांसारखा कार्यक्षम काय काय त्यांना विशेषण देतो, तसा गृहमंत्री असताना हे घडलंय, याची महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मराठ्यांचा विजय आणि पराजयाचा काही संबंध नाही याच्यामध्ये. मराठ्यांनी जर हिंसा करायची ठरवली असती तर कोपर्डीच्या प्रकरणात काय हिंसा केली असती मराठ्यांनी, आता सुद्धा काय हिंसा केली असती. मराठ्यांची 50% लोकसंख्या आहे मराठवाड्यामध्ये. पण हे मराठ्यांच्याही मनात नाही, सामान्य माणसाच्या वंजारी समाजाच्याही मनात नाही. तात्कालिक कारण जातीचं नाहीये, मोटिव्ह जातीचा नाहीये, फलित जातीचं नाही. मारल्यानंतर काय मिळणार आहे, जातीला काहीच मिळणार नाही. म्हणजे जातीचा काहीच संबंध नाही याच्यामध्ये. फक्त जे गुन्हेगार आहेत, राजकीय वर जास्त लाभलेले, गुन्ह्याला सपोर्ट करणारे, समर्थन देणारे आणि हाकेंसारखे बाजारू लोक, हे सगळे मतलबी आहेत. त्यांनी जातीचं आवरण त्याला लावतात आणि त्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्ही हाकेंचं नाव घेताय, म्हणजे मगाशी पण घेतलं तुम्ही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात, एका संवेदनशील प्रकरणात, हाके किंवा इतर कोणी असतील, सदावर्ती असतील, या लोकांना जाणीवपूर्वक उतरवलं गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अहो सर, हे मुळातच प्लांटेड लोक आहेत. तात्कालिक त्यांना फोन करायची गरज नाही, जा रे तू बघ बरं, जरा बोल बरं, असं करायची गरज नाही ना. ते पेटलेले तयारच केलेले लोक आहेत ना ते. म्हणजे या आठवड्यात कदाचित फडणवीसांच्याकडून निरोप गेला नसेल, पण त्यांची प्रेरणा काय? गृहमंत्री पद मला द्या, मला मंत्री करा, मला एमएलसी करा, यांनी सरकारकडे मागण्या केल्याच होत्या ना हाकेने. म्हणजे या गोष्टी कशा आहेत, हाकेंची जी कार्यपद्धती आहे ना, ती अशीच राहिलेली आहे ना मागच्या 6 महिन्याचं जर आपण बघितलं तर. माझं म्हणणं, माझे काय हाके काही दुश्मन नाही. माझं त्यांना एकच अपील आहे, आवाहन आहे, नम्र आवाहन आहे. तुम्ही काही करा, राजकारणीचे लाभ घ्या, काय करायचं करा, माझा काही विरोध नाही. पण इतक्या संवेदनशील विषयामध्ये तुम्ही असं करू नका. धनंजय मुंडे काय देणार असतील, नसतील देणार तर दुसरा देणारा निर्माण होईल. पण आत्ता ही वेळ ती नाही. इथे संतोष देशमुख मराठा आहे असं समजून तुम्ही या विषयाला काहीच करू शकत नाही, किंवा धनंजय मुंडे वंजारी आहे म्हणून तुम्ही त्याच्यात काहीच करू शकत नाही. साधी गोष्ट आहे, एक जबाबदार नागरिक म्हणून, स्टेट्समन म्हणून, राज्यातली कायदा सुव्यवस्था वाचवायची असेल तर आपण धनंजय देशमुखांच्या मारेकऱ्यांना संघटित गुन्हेगारीच्या कायद्याखाली कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. याच्यासाठी जे करता येईल ते करावं. बिलकुल अशा गोष्टीत असे स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये, माझं त्यांना खुलं अपील आहे. त्याच्या पलीकडे मी या विषयावर जास्त बोलणार नाही. तर शेवटचा प्रश्न. तुमच्या बोलण्यातून असं लक्षात येते की या प्रकरणाला नंतर जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय किंवा जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होतोय. मला असं विचारायचंय, वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे हे जर का त्या जातीचे किंवा वंजारी नसते, इतर कोणत्या दुसऱ्या जातीचे असते, माधव फॉर्म्युलेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या जातीचे असते, तर कदाचित कारवाई असेल किंवा जी काही कारवाई आहे, सरकारी कारवाई, ती वेगाने झाली असती असं तुम्हाला म्हणायचंय का? मुळामध्ये तसं स्कोपच नाही तुम्हाला विचार करायला, कारण ज्या पद्धतीने संघटित गुन्हेगारी वाढलेली आहे, ज्या पद्धतीने तिचा असा एक सापळा तयार झालेला आहे जातीच्या नावाने, तसा सापळा जनरली तयारच होऊ शकत नाही. म्हणजे तो जुना काळ असेल स्वातंत्र्याच्या दरम्यानचा किंवा पारंपरिक समाज असतानाचा, आता तसं होऊ शकत नाही. गेल्या 30 वर्षात तुम्ही एक उदाहरण दाखवा, असं कुठे दिसतं का तुम्हाला? आता प्रस्त तर सगळं विखे पाटलांचं प्रस्त आहे, पतंगराव कदमांचं प्रस्त होतं, किंवा आपापल्या जागेवर प्रस्त असतात ना. शरद पवारांची बारामती आहे, काय त्यांची सत्ता नाही का तिथे? सगळं तर त्यांच्या ताब्यात आहे. अजित पवारांचं काय प्रस्त नाही का बारामतीला? मग असं घडतं का तिथे? मुळामध्ये हे कसं आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय ना, की भाजप मधल्या माधव फॉर्म्युल्याचा अत्युच्च यश काय सांगा ना तुम्ही. गोपीनाथराव मुंडेंचा उदय हेच त्यांचं माधव फॉर्म्युल्याचे यश आहे, त्याच्याशिवाय काय यश आहे त्यांच्याकडे? म्हणजे पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतरही त्यांना रिएस्टॅब्लिश करायचं आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या नंतर त्यांच्या मुलीला रिएस्टॅब्लिश करायचं आहे, धनंजय मुंडेला रिएस्टॅब्लिश करायचं आहे आणि त्यांना सूट द्यायची आहे. साधी गोष्ट आहे सर. आता जे लाडकी बहीण योजना आहे ना, त्याचं तालुक्याचा अध्यक्ष पण वाल्मिक कराड साहेबच होते. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या ना, त्यांना किती की की तिथे महत्व आहे, म्हणजे ते किती महत्वाच्या जागेवर तिथे गळ्यातलं ताईत बनलेले आहे. आणि आता काही एक गुन्हा आहे का सर? हा अपवादात्मक विषय नाहीये ना. म्हणजे प्रचंड संपत्ती हिसेबी मालमत्तेचे गुन्हे आहेत. त्याशिवाय मर्डर्स, माणसं 109 जर त्या ठिकाणी माणसं मारली गेली असेल एखाद्या 2 वर्षात, तर याच्यावर महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिली पाहिजे सर? असं कुठे घडलंय का महाराष्ट्रात आतापर्यंत? तुम्ही सांगा, म्हणजे मग आपण त्याला बरोबरीचं स्थान देऊ. पण मी हे नक्की म्हणू शकतो, कुठेही चर्चेला माझी तयारी आहे, की ते ओबीसी किंवा वंजारी आहे म्हणून महाराष्ट्रातले बुद्धिवादी किंवा सजग लोक जे आहेत, पुरोगामी जे आहेत, सुज्ञ जे आहेत, त्यांना याच्यात हिंमत होत नाही उतरायला. आणि हा लई म्हणजे भयानक वाईट विषय हा. म्हणजे इथे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा विषय, सरपंच, आदर्श सरपंचाच्या हत्येचा विषय, निरपराध माणसाचा विषय, ज्याच्यावर कुठली सुद्धा तक्रार नाही त्याच्या आयुष्यात, सार्वजनिक जीवनात वावरून सुद्धा, त्याच्या हत्येचा हा विषय. ते सामान्य समाजात राहणारे ते लोक आहेत, गावातले सगळे लोक त्यांच्यासाठी दुःखी झालेले आहेत. हे सगळे गुण त्याच्या बाजूने जातात. आणि हा एक सिंबॉलिक विषय सर. जर संतोष देशमुखांना न्याय देता आला आपल्याला, तर तो धडा मिळेल ना या सगळ्या लोकांना, की जातीचा सहारा घेऊन काही उपयोग होत नाही म्हणून. आता तुम्हाला मी सांगतो की भुजबळ साहेब जेलमध्ये गेले होते. तर भुजबळ साहेब जेलमध्ये गेले तर काय झालं? ओबीसीने म्हटलं का तो माळी म्हणून त्याला जेलमध्ये घातलं म्हणून म्हटलं का कोणी? आणि आता मराठ्यांची किती लोकांना शिक्षा झालेल्या आहेत आणि किती गुन्हेगार पकडले जातात, कोणी म्हटलं का त्यांच्याबद्दल ते मराठा आहे म्हणून तुम्ही त्याला पकडलं म्हणून? आता बीड मध्ये सगळे आता ते बारगळ आहेत, ते थोडी बंजारी होते ज्यांची बदली झाली अलीकडे एसपीची. मुळामध्ये त्या कृती करणाऱ्यांना विरोध आहे ना आपला. तिथे काय त्याचे जात बघून थोडी आपण त्याला टार्गेट करतोय. हे गोष्टीचा आपण सगळ्यांनी समजून घेण्याचा विषय. मला जातीवर जायचं नाही, पण जे जातीला घाबरतात त्यांच्यावर तर मला टीका केलीच पाहिजे ना, कारण ते इथे समोर आता वाढून ठेवलंय ना आपल्या. हा माझा मुद्दा आहे याच्यामध्ये. आता मला तुम्ही शेवटचा प्रश्न म्हणले म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्याच्यावर काय केलं पाहिजे आपण समाजाने, हा मुद्दा आहे. तर अंजली दमानिया सारख्या ज्या सजग नागरिक आहेत त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं पाहिजे. आणि जो कोणी विरोध करतात त्याला आपण प्रश्न विचारले पाहिजे. हाकेंना त्यांच्या समोर द्या उत्तर, हाकेंना, असं करून त्यांची इज्जत काढू नये आपण. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की गुन्हा करणाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र जर पेटून उठला, सत्याग्रहाच्या भूमिकेत आला, तर त्याला न्याय देता येईल. हा मुद्दा आहे. जरांगे पाटलांसारखे आंदोलन करणारे जे लोक आहेत, जन आक्रोश मोर्चा काढणारे, आता त्यात आज दीपक केदार होते किंवा आणखी दलित समाजाचे कार्यकर्ते होते मोर्चामध्ये, त्याला तुम्ही मराठ्यांचं आंदोलन कसं म्हणू शकणार? त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा एक कलमी कार्यक्रम राहिला पाहिजे संतोष देशमुखांना न्याय देण्याचा. तोपर्यंत दुसरं कुठलंही आंदोलन याच्यामध्ये फाटा फुटू देऊ नये, जातीचा याला वास येऊ देऊ नये, किंवा आपली भाषा पण बॅलन्स्ड राहिली पाहिजे. आपण नाहक कुठल्या खालच्या भाषेवर जायची गरज नाहीये, कारण मुद्दा सत्य आपल्या बाजूने. हे जर पाळलं तरच मला असं वाटतं की याच्यामध्ये जरूर आपण महाराष्ट्र भूषण संतोष देशमुखांना न्याय देऊ शकतो. फडणवीस साहेबांनी बीडमध्ये जी मराठा आंदोलनाच्या दरम्यान जाळपोळ झाली होती, टार्गेट कोण होते? क्षीरसागर, प्रकाश अण्णा सोळंके आणि ते एक आणखी भुजबळांचे कार्यकर्ते होते. आता मुद्दा असा आहे की त्यावेळेला पण एसआयटी बसली होती, त्यावेळेला पण चौकशी झाली होती. हा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे की त्याच्यात सुद्धा या संघटित गुन्हेगारीचा प्रकार होता का, त्याच्या मागे सुद्धा वाल्मिक कराड होते का, याचं काहीच सत्य समोर आलेलं नाही. फडणवीस साहेब म्हणतात ना आम्ही एसआयटी करतो, चौकशा करतो. काय झालं त्या जाळपोळीचं? सत्य बाहेर आलंच नाही ना अजून. तर या गुन्ह्याचा बरोबर त्याचेही जर संबंध असेल, धागेदोरे असेल, तर ते पण शोधले पाहिजे, असं माझं मत आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. तुम्ही संतोष देशमुख प्रकरणातले अनेक महत्वाचे मुद्दे सांगितलेत. अ, ही हत्या जरी जातीय उद्देशाने झाली नसली तरी त्याला जातीय स्वरूप हळूहळू किंवा सुप्तपणे मिळतंय, त्यावर तुम्ही प्रकाश टाकलात. आणि काय करायचं या प्रकरणात याबद्दल
चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. जय शिवराय.